केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्ग भूसंपादन आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात करोडोचा गैरव्यवहार सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे। संपादित केलेल्या जमिनीत अतिरिक्त झाडं दाखवून जास्तीचा मोबदला देण्यासाठी शेतकऱ्यांना आमिष देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात येत असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे। मोबदला देताना अनेक शेतकऱ्यांकडून संबंधित भूसंपादन विभाग टक्केवारी मागत असून याबाबत तक्रारी करून देखील जिल्हा प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याने येत्या काही दिवसात या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा प्रकल्प बाधित शेतकरी विनीत पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे। वाढवण ग्रीनफील्ड महामार्ग आहे। खरं म्हणजे हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग असं त्या ह्याला नामकरण केलेलं आहे। मग राष्ट्रीय महामार्ग हा कोणत्या तरी शहराला जोडणारा असतो। मुळात हीच दिशाभूल केलेली आहे ह्या महामार्गामध्ये आणि ह्या महामार्गामध्ये आता फार मोठा गैरव्यवहार झाला आहे कृषी विभागाचा। त्याची रितसर मी तक्रार केलेली आहे। त्याची शंका 1-2 तारखेलाच जिल्हाधिकारी यांना आली। त्याच्यानंतर ते 8 आणि 9 तारखेला व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी प्रत्यक्ष त्या शेतावर जाऊन त्या लोकांनी केलेली आहे। पण मला चाहूल लागली की हे कुठेतरी दडपण्याचं प्रकरण म्हणजे दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, म्हणून मी रितसर माझ्या नावाने मी तक्रार केलेली आहे। जर असं शासन करत असेल की ठराविक आणि मोठ्या शेतकऱ्यांच्या जागेमध्ये जास्त झाडं दाखवून किंवा लहान झाडांची मोठं झाडं दाखवून जर पैसे काढण्याचा प्रकार हे करत असेल तर माझा जो बाकीचा शेतकरी आहे की जो शेतकरी 10 गुंठे आहे 15 गुंठे आहे आणि भूमिहीन होणार आहे, मग त्याच्यावर अन्याय का? त्यापेक्षा आम्ही सगळेजण झाडं लावतो, मग आम्हाला सगळ्यांना पैसे द्या ही ती मागणी केलेली आहे। आणि ही जी त्यांनी नोटीस काढलेली आहे या झाडांच्या संदर्भामध्ये ती त्वरित कॅन्सल करावी असं मी त्यांना बोललेलो आहे। त्यांनी न केल्यास ह्यासाठी मी आंदोलन करणार आहे।